BEd-CETच्या मानसिक क्षमता चाचणी या 40 मार्कच्या भागासाठी हे आपलं 7वं लेक्चर आहे. याच्या आधीचे लेक्चर जर बघितले नसतील तर बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये आपण याच्या आधीचे सर्व जे विद्याभारतीचं आपलं BEd-CETचं बुक आहे त्याच्यामधले जवळजवळ सर्व प्रश्न आपण कव्हर केले. आणि आजच्या भागात काय आपण फक्त सांकेतिक भाषेशी संबंधित प्रश्न म्हणजेच कोडिंग आणि डिकोडिंगचे प्रश्न घेणार आहोत. याच्यामध्ये काय असतं फक्त लेटर्स, त्यांना येणारे नंबर किंवा मग त्यांच्या ऑपोजिट येणारे लेटर्स याच्याबद्दल प्रश्न असतात. आता याचे पण काय तीन पार्टमध्ये करणार आहोत, कारण त्या प्रत्येक टाईपमध्ये थोडा फरक आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर खूप मोठे होऊ नये म्हणून ना आता सर्व प्रश्न नाही घेतले. याच्यामध्ये जे प्रश्न सारखे आहे ना ते कट केले आणि जे तुम्हाला ज्याच्यामधून जास्तीत जास्त समजेल वेगवेगळे प्रश्न ते प्रश्न आपण घेतले फक्त. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त काय पहिला टाईप घेणार आहोत, बाकी पुढच्या लेक्चरमध्ये. ओके. आणि पण हा टाईप घेण्याच्या आधी पण काय आपल्याला जे लेटर्स आणि त्यांचे नंबर्स किंवा त्यांना ऑपोजिट येणारे लेटर्स जे लागतात त्याचा चार्ट आपण तयार करून घेऊ. तो कसा मग हे बघा काय फक्त ABCD आणि त्यांना येणारे नंबर असंच लिहायचं राहतं फक्त, बाकी काही नाही. आता हे बघा ABCDY झालं. आता हे तर मी लिहिले लेटर्स. आता लिहितो त्यांना येणारे नंबर्स. M पर्यंतच का बरं लिहिलं, कारण ते अर्ध्यापर्यंत होतं, म्हणजे आपला हे योग्य एक चार्ट तयार होऊन जातो अर्ध्याचा. बरोबर अशा प्रकारे. हे बघा A साठी मग 1, B साठी 2, C साठी 3, 23, 24, 25 आणि याला 26. आता हे तुम्हाला पाठ होत असतील तर करा, नाहीतर जेव्हा तुम्ही पेपरमध्ये जाता तेव्हा काय असा चार्ट फक्त तयार करून घ्यायचा. सुरू करूया आपण. प्रश्न सुरू करण्याच्या आधी एवढं लक्षात ठेवा की हे बघा मी तो चार्ट काढून घेतला आहे. हा चार्ट तुमचा जर पाठ नसेल, म्हणजे लेटर्सला येणारे नंबर आणि त्यांच्या ऑपोजिट येणारे लेटर्स, जसं ईच्या ऑपोजिट V येतो, जीच्या ऑपोजिट T येतो, असे जर तुमचे पाठ नसतील तर तुम्ही हा चार्ट काढूनच घ्यायचा आहे. म्हणजे हा नक्कीच काढून घ्या, कारण या प्रकारचे प्रश्न 100% येणारच आहे. मग का आणि हे काय जर तुमच्या चार्ट समोर असला ना तर तुम्हाला हे प्रश्न खूपच सोपे जातील. मग कारण ते जर चार्ट समोर नसला तर तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला लागतं मग कोणता लेटर कुठे आहे. मग ठीक आहे, पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया आपण. काय पॅटर्न दिला बघा. 4 लेटर दिले प्रत्येकाच्यामध्ये, JKL, JK, LM, K, LM, NL, MN, OM. आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचं फक्त तुम्ही ना फक्त पहिलं लेटर बघायचं आधी, मग त्याच्यानुसार पुढचे सोडत जायचे. हे बघा इथं काय, इथं J, इथं K, इथं पहिला लेटर, इथं L पहिला लेटर, इथं M पहिला लेटर. म्हणजे कसा पॅटर्न आहे बघा, JKLM. बरोबर. JKLM नंतर काय होतो N, JKLM नंतर N. म्हणजे पुढच्या टर्ममध्ये जो पहिला लेटर राहील तो राहील N. बरोबर. आता पहिला तर झाला. आता दुसरा लेटर बघा काय, इथं K, इथं L, KL, इथं M, N, KLMN नंतर काय येईल O. कसं काय KLMN O सिक्वेन्सनुसार. आता पुढचा प्रश्न बघूया, पुढचं लेटर बघूया. मग आता तिसरा लेटर बघूया प्रत्येकाच्यामध्ये, LMNO, LMNO. पुढचा येईल P. कसा LMNO P. ॲक्च्युली तुम्ही एवढ्यावरूनच ऑप्शन सिलेक्ट करू शकता, कारण NOP बघा, NOP असा फक्त एकच ऑप्शनमध्ये, बाकीचे ऑप्शन लगेच कट होऊन जातात. म्हणजे तरी पण व्हेरीफाय करायचं म्हणून आपण लास्टवाला पण लेटरसाठी सॉल्व करू. मग इथं काय बघा लास्टवाला लेटर J, इथं K, JKLM नंतर काय येईल मग N. कसं JKLM नंतर आला N, म्हणजे NOPN आला का, म्हणजे ड हेच आपलं योग्य उत्तर आहे. आता हा जर प्रश्न समजला नसेल, पुढच्या प्रश्न जसे प्रश्न पुढे जातील ना तसं तुम्हाला जास्त समजत जाईल बघा, आणि लवकर प्रश्न पण सॉल्व करता येईल. आता पुढचा प्रश्न बघूया. आता बघा हा प्रश्न बघा काय दिलं आहे, खालीलपैकी दिलेल्या अक्षरातील शृंखला तयार करा असं दिलं आहे. आता काय दिलं आहे बघा, KT दिलं आहे, नंतर MT दिलं आहे, मग MN दिलं आहे, तर MN नंतर काय येईल असं विचारलं आहे मग त्यांनी. हे बघा आता पहिलं 2मध्ये आपण पॅटर्न कसं आहे ते बघून घेऊ. हे बघा इथं K त्याचा M झाला, मग इथं ये बघा इथं K त्याचा काय केला त्यांनी पुढच्या टर्ममध्ये M केला, म्हणजे M कडे गेले ते. म्हणजे काय एक सोडला आणि त्याच्या पुढचा घेऊन टाकला. बरोबर. मग तेच आपण याच्यासाठी करू ना, M आहे. बरोबर. मग Mच्या काय एक टर्म सोडून देऊ आणि त्याच्या पुढचं घेऊ. मग M नंतर काय होतो, हे बघा M नंतर N येतो, N नंतर O येतो. इथं पण बघू शकता तुम्ही, M नंतर N येतो, N नंतर O येतो. मग N सोडून देऊ आपण याच्याप्रमाणेच. इथं L सोडला त्यांनी, इथं आपण N सोडून देऊ आणि O घेऊ. जरा O घेतला. आता काय त्यांनी दुसऱ्या टर्मचं काय केलं आहे ते बघा, दुसरी टर्म इथे होती T, इथे पण T, म्हणजे दुसरी टर्म सेमच राहिली, ती बदलली नाही. म्हणजे इथं पण जी दुसरी टर्म आहे N ती आपण बदलायची नाही, ती जशीच्या तशी घेतली. म्हणजे ON हे आपलं योग्य ऑप्शन राहील. आहे का ON ड हेच आपलं योग्य उत्तर आहे. आता हे पण समजलं असेल. अजून पुढचे प्रश्न बघा, जास्त समजेल तुम्हाला सिक्वेन्स आणि पॅटर्न कशा प्रकारे तयार होत आहे ते. आता पुढचा प्रश्न बघा. मग बघा आता या प्रश्नामध्ये कसा पॅटर्न बघा,
हा प्रश्न पण तुम्ही 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, चला बघूया. इथं AMCKE असं दिले बरोबर. कसं आहे बघा, आधी ए घेतला, नंतर एम घेतला बरोबर, नंतर काय सी घेतला, नंतर काय घेतला के. गॅप बघा तुम्ही, इथं पण एकचा गॅप, इथं पण एकचा गॅप. त्याच्या पुढे बघा आता, नंतर काय घेतला ई घेतला, म्हणजे या साईडनं पुन्हा एक घेतला, म्हणजे एक सोडला, इथं एक सोडला पुढचा घेतला होता, इथं एक सोडला पुढचा घेतला होता, इथं पण काय एक सोडला. मग आता यावेळेस काय इथून इकडून हा घेतला, हा एक सोडून हा घेतला, म्हणजे जो पुढची टर्म राहील येणारी राहील ती काय हा सोडून द्यायचा, ही टर्म आपल्याला घ्यायला लागेल बरोबर ना. म्हणजे पुढची टर्म येईल आय. आणि आता आय तर झाला, आता या साईडनी झाली, म्हणजे आता या साईडने घ्यायला लागेल मग त्याच्या पुढची टर्म. अल्टरनेट घेत होतं ना आपण, म्हणजे पुढची आयच्या पुढे काय येईल टर्म जी बरोबर. आय जी आहे का हेच आपलं योग्य उत्तर आहे. किंवा अशा प्रकारे जरी नाही समजलं तुम्हाला, AMCKE असं दिलं आहे. आता काय ए आणि एममध्ये तर डिफरन्स भरपूर आहे, पण तुम्ही जर बघितलं ए नंतर सी येतो, ए नंतर एक सोडला तर सी येतो बरोबर, सी नंतर एक सोडला तर ई येतो बरोबर. म्हणजे पण मध्ये काय एक जातं, म्हणजे याच्या पुढे जर राहील इथं टर्म काय राहील मग, हे बघा ए नंतर सी आला एक सोडून, सी नंतर एक सोडून ई आला, म्हणजे ई नंतर एक सोडायचा, म्हणजे एफ सोडून देऊ आणि काय घेऊ जी. इथं येईल जी, इथं एक टर्म बाकी आहे अजून मध्ये. नंतर आता इथं काय टर्म येईल ते काढूया. मग इथं ये बघा, आता हा इकडचा पॅटर्न बघितला आपण, नंतर आता इकडचं बघा, यम ए नंतर के, म्हणजे यम नंतर के मध्ये एक सोडला आहे त्यांनी. मग त्यांच्या या पॅटर्ननुसार पण काय आता पुन्हा एक सोडायला लागेल. इथं एक सोडला ना, काय जे सोडायचा आणि आय घेऊन टाकायचं, म्हणजे काही इथं आय येणार आहे बरोबर, आय जी आलं का तेच ऑप्शन. हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग. बघा आता या प्रश्नात काय YUQM असं दिलं आहे ना. आता हे फक्त चार्टमध्ये बघून घ्यायचं, तुम्ही काढलेलं राहील त्याच्यात बघायचं, नाही तर मग बाजूला थोडं मांडून घ्यायचं. इथं वाय नंतर काय घेतला यू, वाय नंतर यू नंतर क्यू नंतर यम झालं. आता पुढची टर्म काय येईल असं विचारलं आहे त्यांनी. मग काय हे डिफरन्स बघायचं फक्त त्यांनी, किंवा मध्ये किती सोडले ते बघायचं. इथं बघा वाय नंतर यू येण्याच्या आधी 3 सोडले इथं त्यांनी, नंतर यू नंतर क्यू येण्याच्या आधी इथं पण मध्ये 3 सोडले बरोबर. आता क्यू नंतर यम घेण्याच्या आधी इथं पण मध्ये 3 सोडले, म्हणजे जी पुढचं जे लेटर राहील त्याच्या आधी पण 3 सोडलेले राहतील बरोबर. मग यम नंतर आता 3 सोडून द्यायचे इकडं, 1 2 आणि 3 सोडले, काय येते मग टर्म आय. तेच आपलं योग्य उत्तर आहे, आय हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग. 6वा काय आहे दिलेला आहे पॅटर्न ACFJO असा पॅटर्न दिला आहे. मग आता तुम्ही चार्ट काढलेलाच राहील, जर पाठ नसेल तर चार्ट काढूनच घ्या, मी तर असं सांगतो, कारण चार्ट समोर असला तर लई सोबत जाईल हा प्रश्न. हे बघा ए नंतर सी नंतर एफ नंतर काय जे नंतर काय ओ असा पॅटर्न दिला आहे बरोबर. आता आपण याच्यात काय काहीतरी फरक वाढत चालला हे तर आपल्याला दिसतंय. मग आता लगेच फरक काढा किती. हे बघा इथं मध्ये किती सोडला आहे ते बघू आपण सर. मग फक्त मध्ये 1 सोडला, इथं मध्ये इथं 2 सोडले, इथे 3, इथे 1 2 3 आणि 4, इथे 4 सोडले, म्हणजे पुढचा जो काही लेटर राहील त्याच्या आधी किती 5 सोडलेले राहतील या पॅटर्ननुसार. 1 2 3 4 आणि आता 5 सोडायचे. मग 1 2 3 4 5 हे 5 सोडले. 6वा कोण येतोय यू, म्हणजे यू हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. काय प्रश्न आहे मग 8वा, काय पॅटर्न आहे मग 8व्या प्रश्नात बघूया. AZDW GT आणि JQ. आता याच्यामध्ये 2 लेटर आहे प्रत्येकामध्ये, आपण फक्त एका लेटरवर फोकस करू बघा. ए नंतर दुसऱ्यामध्ये पहिला लेटर आहे डी, नंतर तिसऱ्यामध्ये पहिला लेटर आहे जी आणि नंतर जे. मग आता हेच जर धरलं काय ए पहिला लेटर, नंतर डी, नंतर काय जी आणि नंतर काय जे. कसं यामध्ये 2 सोडले, मध्ये 2 सोडले, मध्ये 2 सोडले, म्हणजे जो पुढचा राहील त्याच्या आधी पण 2 सोडलेले राहतील. मग हे जर 2 सोडले तर पुढचा लेटर काय राहील मग यम, म्हणजे पहिला लेटर जो आहे पुढच्या टर्मचा तो यम आहे. झालं यम आहे हे तर फिक्स झालं. आता मग दुसरा लेटर काय राहील ते पण काढूया. आता याच्यानुसारच दुसरा लेटर काढूया. काय मग आता दुसरा लेटर बघा, पहिला इथं झेड आहे, इथं डब्ल्यू, इथं टी आणि इथं क्यू. मग इकडे मांडूया फक्त झेड, नंतर काय डब्ल्यू, नंतर काय टी, नंतर क्यू. इथे पण बघा 2 सोडले पुढचा लेटर येण्याच्या आधी, पुन्हा 2 सोडले पुढचा लेटर येण्याच्या आधी, पुन्हा 2 सोडले पुढचा लेटर येण्याच्या आधी, म्हणजे जो पुढचा येईल त्याच्या आधी पण 2 सोडलेले राहतील. मग हे जर 2 सोडले काय येतं पुढचा लेटर यन, म्हणजे यम यन हे आपलं योग्य उत्तर राहील. ओके.
पुढचा प्रश्न बघूया मग. 9वा प्रश्न आहे मग आता. BEIL असं दिले. बी नंतर ई नंतर आय नंतर एल. आता लगेच चार्टमध्ये मांडूया. बी नंतर ई नंतर आय नंतर यल. काय डिफरन्स आहे मग बघूया. हे बघा, बी नंतर ई आहे, पण त्याच्यामध्ये किती 2 सोडले, मध्ये इथं 3 सोडले, इथं 2 सोडले. म्हणजे पॅटर्न कसा आहे बघा, 2 सोडले, 3 सोडले, 2 सोडले. म्हणजे पुढचा जो राहील तो येण्याच्या आधी 3 सोडलेले राहतील या पॅटर्ननुसार गेलं तर. मग आता 3 सोड्यामध्ये आपण 1 सोडला, 2 सोडला, 3 सोडला. कोण येते पुढे? पी. मग आता पी हेच आपलं योग्य उत्तर राहील या पॅटर्ननुसार गेलं तर. पी हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग. काय आहे मग बघूया. हे बघा, प्रत्येक टर्ममध्ये 3-3 लेटर दिलेले आहे. काय ABCEDCFGHJIHKLM. आपण फक्त काय एक लेटरवर फोकस करूया आधी. काय आहे मग AEFJK एवढेच धरूया आपण फक्त. ए नंतर काय ई नंतर एफ नंतर जे नंतर के. बरोबर, असा पॅटर्न आहे. बरोबर ना. म्हणजेच काय केलं आहे बघा त्यांनी, ए आणि पहिल्या दोन्हीमध्ये 3 त्यांनी सोडले मध्ये. बरोबर, नंतर काय लगातार घेतले, म्हणजे 0चं अंतर आहे. नंतर परत 3 सोडले, परत 0. म्हणजे कसा पॅटर्न आहे बघा. 3 सोडले, बरोबर, 3 मध्ये सोडले, नंतर 0 सोडले, नंतर पुन्हा 3 सोडले, पुन्हा 0 सोडले. म्हणजे पुढची टर्म, पुढचा लेटर येण्याच्या आधी पुन्हा आता 3 सोडलेले राहतील. मग 1 2 3 सोडले. कोण येतं आहे मग चौथा? ओ. म्हणजे पहिला जो राहील तो राहील ओ येणार आहे टर्ममध्ये. आता ओ तर झाला. आता इथं ओ तर 2 ऑप्शनमध्ये आहे सुरुवातीला. मग आपल्याला पुढचं पण सॉल्व करायला लागेल. बरोबर, मग आता दुसऱ्या लेटरवर फोकस करूया आपण. आता दुसरं लेटर काय आहे इथं बघा, BDGI. BDGI यल. ठीक आहे, BDGI आणि यल असा पॅटर्न आहे. मग आता पुढचा काय येईल ते काढण्यासाठी आपण काहीतरी अंदाज लावू. हे बघा, इथं 1 सोडला आहे, इथं मध्ये 2 सोडले, परत 1 परत 2. काय पॅटर्न आहे? 1 2 1 2. म्हणजे पुन्हा आता 1 सोडलेलं राहील. बरोबर, या पॅटर्ननुसार 1 सोडला म्हणजे पुढचा काय येईल मग एन, म्हणजे ON. ON कुठे आता? हे बघा, इथं तर नाही ON नाही इथं, म्हणजे हे टर्म तर नाही येणार ऑप्शन. म्हणजे हेच आपलं उत्तर राहील. तरी पण आपण तिसरं लेटर पण व्हेरीफाय करून बघूया काय येतं आहे. तिसरं लेटर बघूया मग आता. हे बघा, इथं CC म्हणजे जे पहिल्या टर्ममध्ये तेच कंटिन्यू झाले. इथं पण बघा आता Hच राहिलं आहे. म्हणजे हा जो यम आहे, बरोबर, 2 टर्ममध्ये तेच लेटर राहत आहे. या 2मध्ये सेम, या 2मध्ये सेम. मग ही टर्म आणि त्याच्या पुढची येणारी टर्म त्याच्यामध्ये यम जशाच्या तसाच राहील, म्हणजे ONM आहे का हेच उत्तर. हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग. काय मग काय पॅटर्न आहे बघा या प्रश्नात. ZY. हे बघा, इथं ZY XV UR आणि QM असं दिले. आता फक्त आपण एका लेटरवर फोकस करूया. Z आहे, नंतर X नंतर U नंतर Q. काय Z नंतर X नंतर काय U आणि नंतर काय Q असा पॅटर्न गेला आहे. आता काय फरक तयार होते बघा. इथं 1 सोडला आहे, इथं 2 सोडले, इथे मध्ये 3 सोडले. बरोबर, म्हणजे 1 2 3 म्हणजे पुढचा जो लेटर येईल त्याच्या आधी 4 सोडलेले राहतील. बरोबर, मग 1 2 3 आणि 4 हे 4 सोडले आणि कोणता घेतला? यल घेतला. झालं. हे तर झालं पहिल्या लेटरचं. आता दुसऱ्या लेटरसाठी काय राहील बघा. आता दुसरा लेटर पहिल्या टर्ममध्ये काय Y नंतर V. हे बघा, लगेच खाली लिहून तर Y त्याच्यानंतर V नंतर काय R, V नंतर R नंतर काय M कुठं इकडं बघा. आता कितीचा फरक बघा. 2 सोडले मध्ये, नंतर 3 नंतर 4 म्हणजे 2 3 नंतर 4. म्हणजे पुढचा जो राहील या सिक्वेन्सनुसार मग काय राहील 2 3 4 मध्ये. आता पुढची लेटर येणार आहे 5 लेटर येण्याच्या आधी 5 सोडलेले राहतील तर या सिक्वेन्सनुसार. मग 1 2 3 4 आणि 5 हे 5 सोडले आणि 6वा घ्यायचा. काय येईल? L नंतर G. बरोबर, LG हेच आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मग. काय पॅटर्न आहे मग या प्रश्नात पण बघा. 3 लेटर दिले प्रत्येक टर्ममध्ये. AZDEXHIVL MTP. आपण काय करू, फक्त एक लेटरवर फोकस करू आधी. A
नंतर दुसऱ्यामधला पहिला लेटर ई, ई नंतर इथे आय, आय नंतर यम. काय आहे चार्टमध्ये बघतो फक्त ए नंतर ई, ई नंतर आय, आय नंतर यम. कसा डिफरन्स आहे बघा बरं. पहिली टर्म आपण लिहून घेऊ ना आधी. हे बघा इथं 3 टर्म सोडले आहे मध्ये, इथे 3 सोडले आहे, इथे पण 3 सोडले आहे. म्हणजे पुढची टर्म येण्याच्या आधी पण 3 सोडलेले राहतील. आता यम नंतर एन, ओ आणि पी या 3 टर्म सोडल्या. पुढची टर्म काय येते मग क्यू. म्हणजे इथं येईल क्यू. पहिलं लेटर काय राहील क्यू. आता दुसरं लेटर काय आहे पहिल्या टर्ममध्ये झेड. झेड नंतर दुसऱ्या टर्ममध्ये एक्स. झेड, एक्स नंतर व्ही आणि नंतर टी. मग आता तेच मी याच्यामध्ये चार्टमध्ये बघतो. झेड नंतर एक्स, एक्स नंतर व्ही आणि व्ही नंतर काय इथं टी. पॅटर्न कसा आहे बघा. एक सोडला पुढचा घेतला, एक सोडला पुढचा घेतला, एक सोडला पुढचा घेतला. म्हणजे पुढची टर्म येण्याच्या आधी एक सोडलेला राहील, पुढचा घेतलेला राहील. म्हणजे काय येईल आर. क्यू नंतर येईल आर. आता क्यू आर असा ऑप्शन पुढचा लेटर अजून आपल्याला लिहायचा आहे, पण असं क्यू आरवाला ऑप्शन एकच दिसतोय आपल्याला. म्हणजे हेच आपला ऑप्शन येईल. आता तुम्ही डायरेक्टली एवढ्यावरच ऑप्शन टिक करू शकता, पण आपण व्हेरीफाय करण्यासाठी फक्त पुढचा बघून घेऊ. तिसरं लेटर बघून घेऊ. इथं काय आहे डी. डी नंतर एच, एच नंतर एल, डी ए नंतर एच ए नंतर एल आणि नंतर काय पी. बरोबर. कसं गेले बघा. डी नंतर 3 सोडले, एच घेतला. एच नंतर पुन्हा 3 सोडले, एल घेतला आहे. आता एल नंतर पुन्हा 1 2 3 3 सोडले, पी घेतला आहे. म्हणजे पुढचा लेटर येण्याच्या आधी पण 3 सोडलेले राहतील. बरोबर. म्हणजे पीच्या पुढे 1 2 आणि 3 हे 3 सोडले आणि काय टी घ्यायचा. क्यू आर टी आहे का इथं टी आहे ना. हेच आपले योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया 16वा. काय पॅटर्न आहे बघा याच्यामध्ये. एस टी यू, टी व्ही यू, यू व्ही डब्ल्यू. आता बघा किती पण लेटर्स असू द्या, आपण काय एकाच लेटरवर फोकस करू. इथं काय एस, इथं टी, इथं यू. एस टी यू पॅटर्न बघा. एस टी यू तुम्हाला लगेच कळेल पुढचा व्ही येईल पाठ असेल तर, किंवा तुम्ही याच्यात बघू शकता. मग एस टी यू असा पॅटर्न झाला आहे. पुढचा येणार ऑफकोर्स व्हीच राहील. बरोबर. मग व्ही लिहिला मी इथं. आता हे बघा ऑप्शनमध्ये जर तुम्ही बघितलं ना, व्ही फक्त व्ही याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये पण नाही, याच्यामध्ये पण नाही. म्हणजे काय हे ऑप्शन लगेच कट होईल, कारण त्याच्यामध्ये तो पॅटर्न बसतच नाही. म्हणजे एकच ऑप्शन राहील. आता तुम्ही लगेच टिक पण करू शकता, पण तुम्हाला समजा व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही पूर्ण सोडू शकता. मग आता मी पूर्ण करून घेतो. मग आता काय दुसरं लेटर बघूया काय. आता इथं टी आहे बघा. इथं टी आहे, टी नंतर व्ही आहे आणि व्ही नंतर व्हीच आहे. हे बघा इथं टी नंतर व्ही घेतला आणि त्याच्या पुढच्या टर्ममध्ये पण व्हीच घेतला, म्हणजे तोच घेतला. म्हणजे 1 सोडला नंतर 0 सोडला असं समजा. म्हणजे काहीच सोडला नाही, असं एक टर्म सोडली आधी. बरोबर. नंतर एक पण टर्म नाही सोडली, तो स्वतःच घेऊन टाकला. आता याच्यानुसार गेलं तर काय होईल बघा. पॅटर्न तर कसा तयार होतं ते बघा. 1 सोडला 0 सोडला, म्हणजे आता पुन्हा 1 सोडू आपण. आता व्ही नंतर 1 सोडून द्यायचा. डब्ल्यू सोडला तर काय येईल मग एक्स, नंतर व्ही एक्स. बरोबर. आता आपण थर्ड टर्म पण व्हेरीफाय करून घेऊ कशी येते. त्याच्यातून तुम्हाला अजून समजेल जर हे दुसरं लेटरचं समजलं नसेल तर. हे बघा मग इथं यू आहे, इथं यू आहे. बरोबर. यू म्हणजे यू तिथं काहीच ॲड नाही केला, म्हणजे 0 जसे तसंच ठेवलं. नंतर काय पण इथं यू नंतर काय डब्ल्यू आला आहे, पण पुढं काय केलं आहे म्हणजे 1 सोडला आहे. मग 1 सोडून दिला व्ही, त्याच्या पुढचा घेतला. म्हणजे आता पुढची टर्म येण्या जाते. आता इथं 0-1चा फॉर्मॅट आहे बघा. इथं 0 सोडला होता, इथं पण 1 सोडून दिला. मग आता पुढचं येण्याच्या आधी 0 सोडलेलं राहील. बरोबर. म्हणजे डब्ल्यूचा डब्ल्यूच राहील. बरोबर. म्हणजे व्ही एक्स डब्ल्यू. त्याच्यामुळे हे आपलं योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया, पण त्याच्या आधी याच्यामध्ये एक करेक्शन आहे, तेवढं करून घ्या फक्त. इथं ई एफ जी ओके. हे बघा इथं जी नाही, इथं जी नाही आहे तर इथं यच आहे. इथं यच आहे फक्त, एवढं लक्षात ठेवा. आता ठीक आहे. मग आता बघूया लेटर्स कसे. फक्त आपण किती पण लेटर्स असू द्या, आपण काय पहिल्या लेटरपासून सुरुवात करून घेऊ. इथं बघा बी सी नंतर डी नंतर ई. आता हा जर पॅटर्न बघितला बी सी डी ई नंतर काय येईल मग एफच येईल ना. पॅटर्न बघा लिनियर घेतलं आहे त्यांनी. बी सी डी ई पुढचा येईल एफ. झालं. आता मग दुसऱ्या लेटरसाठी बघूया. एफ तर आला आपला. इथं काय बघा दुसरं लेटर ए नंतर ई नंतर आय नंतर एम. काय मग बघा ए नंतर ई नंतर आय नंतर यम. कसा पॅटर्न फॉलो करतो बघा. ए नंतर ई घेण्याच्या आधी मध्ये 3 सोडलेले, ई नंतर आय घेण्याच्या आधी मध्ये 3 सोडले, पुन्हा आय नंतर
यम घेण्याच्या आधी पुन्हा 3 सोडले म्हणजे पुढचा जो लेटर येईल त्याच्या आधी पण काय 3 सोडलेले राहतील. मग यम तर झाला आहे म्हणजे 1 2 3 3 सोडले मग पुढचा काय येईल मग क्यू म्हणजे एफ क्यू. आता इथं एफ क्यू जर बघितलं ना तुम्ही एफ क्यू फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे असा ऑप्शनमध्ये हे बघा बमध्ये फक्त म्हणजे तेच आपलं योग्य उत्तर राहील. तरी पण आपण काय व्हेरीफाय करून बघूया थर्ड लेटरसाठी. थर्ड लेटर काय आहे बघा इथं ई इथं एफ इथं जी इथं एच ई एफ जी एच आय बरोबर पॅटर्ननुसार तेच येतो ना ई एफ जी एच एवढं आलं पुढचं येईल आय म्हणजे तेच आपलं योग्य उत्तर आहे ब झालं आय पण आलं. ओके पुढचा प्रश्न बघूया. बघा आता या प्रश्नामध्ये काय पॅटर्न आहे बघा डी वाय ई वाय एफ 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 वाय पॅटर्न बघितलं ना हे बघा इथं 2 आहे 2 लेटर्स आहे इथं 3 झाले इथं 4 झाले म्हणजे पुढचा जो येईल त्याच्यामध्ये 5 लेटर राहणार एवढी गोष्ट फिक्स या सिक्वेन्सनुसार. आणि इथं बघा इथं डी आहे ई एफ म्हणजे काय डी नंतर ई नंतर एफ पण काय हा डी एकच होता नंतर हा जो ई आला पुढचा तो 2 झाला नंतर हा जो एफ आला हा 3 वेळा झाला बघा बरोबर म्हणजे पुढचा येणारा जीच राहील पण तो किती वेळा राहील 1 2 3 म्हणजे हा जी राहील 4 वेळा. आता एफ जर 3 वेळा आला जी राहील आता 4 वेळा बरोबर म्हणजे 1 2 3 4 झालं 4 वेळा जी झाला. आणि पुढचा काय येईल मग सेकंड लेटर काय येईल ते बघा वायचे सेकंड लेटर वायचे सगळीकडे म्हणजे इथे पण वायच येणार आहे म्हणजे 4 वेळा जी आणि वाय असा आपला ऑप्शन असला पाहिजे. कुठे आहे मग तो ऑप्शन आहे बघा हेच आपलं योग्य उत्तर आहे. मग पुढचा प्रश्न बघूया. बघा आता या प्रश्नामध्ये काय दिले पॅटर्न 3 लेटर्सचा आहे टी एस डी आर क्यू एफ पी ओ एच एन एम जी. मग आता पहिलं लेटर बघूया आपण काय दिलं आहे टी आर पी एन. मी याच्यामध्ये बघतो चार्टमध्ये बघतो टी आर पी एन कसा घेतला आहे बघा एक सोडला त्याच्या पुढची टर्म घेतली एक सोडला त्याच्या पुढची टर्म घेतली एक सोडला त्याच्या पुढची टर्म घेतली म्हणजे आता पुन्हा पुढची टर्म येण्याच्या आधी एक सोडलेली राहतील मग पुढची टर्म येणारी टर्म काय यल झालं एल तर आला. आता दुसरं लेटर बघा काय येईल दुसरं लेटर हे बघा काय इथं यस नंतर इथं क्यू यस क्यू ओ एम यस क्यू ओ एम कुठे मग इथं यस क्यू ओ आणि एम. इथं पण बघा पुढची टर्म येण्याच्या आधी एक सोडला इथं पण एक म्हणजे आता इथं पण पुढची टर्म येण्याच्या आधी काय एक सोडलेलं राहील बरोबर म्हणजे एलवाला सोडून द्यायचा आणि काय घ्यायचं के मग यल नंतर येईल के बरोबर. आता एल केवाले 2 ऑप्शन आहे मग ठीक आहे आपण तिसरं पण काढून घेऊ लेटर. तिसरं लेटरसाठी काय येईल ते पण बघूया आपण. आता तिसरं लेटर काय बघा इथं डी आहे इथं एफ डी नंतर एफ डी एफ एच आणि जे. आता याच्यामध्ये मांडून घेऊ डी एफ एच आणि जे झालं डी एफ एच जे झालं म्हणजे काय याच्यामध्ये पण एक सोडला आहे बरं म्हणजे पुढची टर्म येण्याच्या आधी एक सोडलेला राहील मग हा एक सोडला काय येणार इथं यल म्हणजे एल के एल कुठे आहे ड ऑप्शनमध्ये बघा हेच आपलं योग्य उत्तर आहे. ॲक्च्युली आता हा टाईप ना इथं संपतं आहे पुढचे जे आहे ना आता याच्यामध्ये पण आहे ना हे कोडिंगमध्ये हा टाईप इथे संपते. आता जे याच्या पुढचे जे प्रश्न राहतील ते कसे राहतील नंबर्स दिलेले राहतील आपल्या लेटर्सला त्याच्यावरून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे राहतील. ते प्रश्न आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया मग.